नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओचं टायटल तुम्ही पाहिलंय ते म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका व्हायचं असेल, नोकरी मिळवायची असेल तर महिलांनी 4 प्रमुख गोष्टी आहेत त्या सोडल्या पाहिजेत. काल एक व्हिडिओ मी घेतला होता. व्हिडिओचं टायटल होतं अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका होण्याची गृहिणींना सुवर्ण संधी. त्या व्हिडिओला एका दिवसामध्ये भरभरून असा प्रतिसाद तुम्ही दिला. 10,000 पेक्षा जास्त महिलांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्याच सीरीजचा पुढचा व्हिडिओ म्हणून आपण आता हा व्हिडिओ घेतोय. आजच्या व्हिडिओमध्ये ज्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत, या 4 गोष्टी तुम्ही जर अव्हॉइड केल्या, या 4 गोष्टी तुम्ही जर सोडल्या, तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका होण्याची सुवर्ण संधी आहे. त्याचबरोबर इतर ज्या सगळ्या सरळ सेवा आहेत, त्यामधून सुद्धा तुम्ही कुठल्या ना कुठली नोकरी निश्चितपणे प्राप्त करू शकता. तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला या व्हिडिओचा खूप चांगला फायदा होईल. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी आपलं हे जे पद आहे ICDSचं, अर्थात ज्याला आपण अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका म्हणतो, हे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जो आपला एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे त्या अंतर्गत हे पद भरलं जातं. पदाचं नाव आहे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका. अंगणवाड्या ज्या असतात, एक 10-12 अंगणवाड्यांवरती पर्यवेक्षण करण्याची, त्या तिथे नेतृत्व करण्याची जबाबदारी तुमची असते. खूप चांगली नोकरी आहे. यासाठी कुठलीही ग्रॅज्युएट झालेली महिला फॉर्म भरू शकते. पगार S13 मध्ये 35,400 ते 1,12,400 आहे. साधारणतः 55 ते 60,000 रुपये पगार हा सुरुवातीलाच तुम्हाला चालू होतो आणि पात्रता फक्त काय आहे तर ग्रॅज्युएशन. मग कुठलंही ग्रॅज्युएशन चालतं, हे लक्षात घ्या. आपण जर परीक्षा पॅटर्न पाहिला तर या ठिकाणी 100 प्रश्न आहेत 200 मार्कांसाठी. त्यामध्ये मग इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कायदे, पोषण अभियान, गणित बुद्धिमापन चाचणी व अंकगणित, संगणक, या 100 प्रश्न आहेत 200 मार्कांसाठी. आता ही परीक्षा कदाचित MPSC घेऊ शकते. MPSC ने जरी घेतली तर प्री आणि मेन्स होऊ शकतं, पण सिलेबस मध्ये कुठल्याही प्रकारे बदल होणार नाही. सिलेबस मात्र हा सगळा असाच राहणार आहे, हे लक्षात घ्या. मग आता ही नोकरी जर आपल्याला मिळवायची आहे, जवळपास 4,000च्या आसपास जागा ज्या आहेत त्या भरल्या जातील. पुढच्या 2 महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते आणि त्यानंतर पुढच्या जाहिरात आल्यानंतर 2 ते 3 महिने म्हणजे अजून साधारणतः 5 ते 6 महिन्यात ही परीक्षा होऊ शकते. तेव्हा आतापासून तयारी केली तर खूप चांगली संधी तुमच्या सर्वांसमोर असणार आहे. मग आता ही सगळी तयारी करत असताना नेमक्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला डिस्टर्ब करतात, ज्या आपल्याला त्रास देतात, ज्या आपण अवॉइड केल्या पाहिजे, त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट, स्टार्ट करण्या अगोदर वयाची अट पण सांगून देतो. यासाठी वय जे आहे ते तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये 38 वर्ष आणि ओपन सोडून बाकी सर्व 43 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतात. चला तर मग आपण आजच्या या 4 प्रमुख गोष्टींकडे जाऊया ज्या आपण अवॉइड केल्या पाहिजेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे स्वतःबद्दल अपराधी भावना ठेवणं आपण बंद केलं पाहिजे. जर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एखादी एक्झाम देऊन किंवा हीच एक्झाम देऊन जर अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका व्हायचं असेल, तलाठी व्हायचं असेल किंवा कुठलीही पोस्ट मिळवायची असेल, तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट जी आपण अवॉइड करायची आहे, सोडून द्यायची आहे, ती म्हणजे स्वतःबद्दल अपराधी भावना ठेवणं बंद करायचं आहे. आता स्वतःबद्दल अपराधी भावना ठेवणं म्हणजे काय? तर लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण कॉलेजला असतो, त्यावेळेस आपले खूप मोठे स्वप्न असतात, की मी हे करेल, मी ते करेल. पण काही अपरिहार्य कारणामुळे लग्नाच्या बंधनामध्ये अडकावं लागतं. लग्नानंतर सुद्धा आपले काही स्वप्न असतात, की लग्न झाल्यानंतर सुद्धा मी अभ्यास करेल, मी एखादी नोकरी मिळवेल, मी एखादा बिझनेस करेल. भरपूर असे स्वप्न आपल्या तरुणपणामध्ये असतात. पण लग्न झाल्यानंतर त्या संसाराच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग मुलं होतात, मग वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. मग नकळतपणे 2, 5, 10 वर्ष निघून जातात आणि मग कुठेतरी वाटायला लागतं, की अरे, माझे स्वप्न किती मोठे होते. मला आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं. पण ते सगळं राहून गेलंय. खूप वेळ निघून गेलाय आणि यामुळे मग नकळतपणे कुठेतरी क्षमता असूनही आपण काही करू शकलो नाही, ही जी भावना असते, या भावनेमुळे एक अपराधीपणाची भावना निर्माण होते. आणि आता जर मी अभ्यासाला स्टार्ट केला, आता जर मी पुन्हा सुरुवात केली, तर लोकं काय म्हणतील? हाही प्रश्न त्रास देत असतो. मग ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम काय होतो? तर नकळतपणे एक अपराधी भावना आपल्या मनामध्ये तयार होते. एक गिल्ट तयार होतो. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स सुद्धा कमी होतो. आणि मग करावंसं तर वाटतं, पण करण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे यश मिळवायचं असेल, एखादी परीक्षा तिथून पुढच्या काळामध्ये द्यायची असेल, तर पहिली गोष्ट आपला कॉन्फिडन्स वाढणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी अपराधीपणाची जी भावना आहे, ती आपण बंद केली पाहिजे. आता आपल्याला रिअलाईज होतंय ना, आता आपल्याला जाणवतंय ना, की आपण काहीतरी केलं पाहिजे, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाची प्रगती कधी होते? आपला विकास कधी होतो?
तर ज्या वेळेस आपल्याला त्याची जाणीव होते की आपण काहीतरी केलं पाहिजे आणि तिथून पुढे मग आपली ती प्रगती चालू होते. मग आता तुम्हाला वाटतंय ना ह्या स्टेजला की यार राहून गेलंय, पण करायला पाहिजे. आपल्या हातात अजून वय आहे. आपण अभ्यास करण्याची आपली इच्छा आहे. आपण वेळ काढू शकतो. ह्या गोष्टी जर तुम्हाला वाटताय, तर नक्कीच तुम्ही आत्तापासून स्टार्ट करू शकता. यासाठी तुम्हाला परत तेच सांगतोय मी, की अपराधीपणाची जी भावना तुमच्या मनामध्ये आहे, ती पहिली बंद करून टाका. कोण काय म्हणेल किंवा कोण काय म्हणतंय या गोष्टीकडे दुर्लक्ष करा आणि जे तुम्हाला मिळवायचंय, जे तुम्हाला करायचंय त्या दृष्टीनं प्रयत्न चालू करा. नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि हळू-हळू तुमची ही जी अपराधीपणाची भावना आहे, ती शून्यापर्यंत कमी होईल. अगदी नाहीशी होईल. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखणं थांबवा. आता होतं काय, सोशल मीडिया आहे, WhatsApp आहे, Instagram आहे, या सगळ्या Facebook आहे, या सगळ्या सोशल मीडियामुळे आता सध्या आपल्याकडे इंटरनेट भरपूर असल्यामुळे आपण दिवसभरात भरपूर सारं व्हिडिओज पाहत असतो, काही शॉर्ट्स व्हिडिओज पाहत असतो, काही WhatsAppला अनेक लोकांशी बोलत असतो, कोणाचे स्टेटस पाहत असतो. यामुळे एक कुठेतरी एक सामाजिक दडपण ज्याला आपण म्हणतो, एक असं एक दडपण आपल्या मनावरती निर्माण होतं. इतर लोकांचे आपण स्टेटस चेक करतो, इतर लोकांचे फोटो पाहतो आणि त्यामधून नकळतपणे असा एक संदेश आपल्या मेंदूपर्यंत जातो जातो, की अरे आपल्यासोबत जे लोकं होते किंवा आपल्या आजूबाजूला जे लोकं आहेत, हे लोकं त्यांच्या आयुष्यामध्ये किती पुढे निघून गेलेत. त्या लोकांनी आयुष्यामध्ये किती प्रगती केलेली आहे. ते लोकं किती लांब-लांब फिरतात. ते लोकं कसे नवीन-नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करतात. मग ह्या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी आपण मागे राहिलो. त्याच्यातनं एक न्यूनगंडाची भावना निर्माण होते आणि मग आपण इतरांपेक्षा स्वतःला कमी लेखायला सुरुवात करतो. आणि मग आता आपल्याला जमेल का? आपण यांच्यासारखं करू शकतो का? हे प्रश्न मनात यायला लागतात आणि नकळतपणे मग कुठेतरी आपला कॉन्फिडन्स पुन्हा या गोष्टीमुळे सुद्धा कमी व्हायला लागतो. त्यामुळे इतरांपेक्षा स्वतःला कमी लेखू नका. ठीक आहे, काही लोकं जीवनामध्ये लवकर यशस्वी होतात, काही लोकं लेट होतात. काही फरक पडत नाही. शेवटी यश मिळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे इतर लोकांशी तुलना करत बसू नका. इतर लोकांशी तुलना करत तुम्ही जर बसलात, तर तुमच्या हाताला काही लागणार नाही. हे लक्षात घ्या. हाताला लागेल तो फक्त मानसिक त्रास आणि पश्चाताप, बाकी काहीच लागत नाही. त्यापेक्षा आता आपल्याला वाटतंय ना, की बाकीच्यांसारखं आपल्यालाही पुढे जायचंय, आपल्यालाही प्रगती करायची आहे, तर सोडून द्या इतरांशी तुलना करणं. हां, बा तू मोठा आहे, तू तुझ्याकडे किंवा तू मोठी आहे, तू तुझ्याकडे. मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. मला माझ्या आयुष्यात प्रगती करायची आहे. हा विचार मनाशी बाळगा आणि सुरू करा. त्यामुळे इतरांशी तुलना करू नका किंवा आता ह्या स्टेजला मला बाकीच्यांसारखं टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल का? काही इंटरनेट किंवा काही ॲप्सच्या माध्यमातून काही शिकता येईल का? नवीन एखादा कोर्स घेतला तर मला तो मोबाईलवरती ऑपरेट करता येईल का? बघता येईल का? अशाही गोष्टी आपण जेव्हा विचार करतो तेव्हाही आपला आत्मविश्वास कमी होतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, की आता आपल्याला पुढे जायचंय, आता आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय. तर मग आपल्याला आता शिकणं सुरू करावं लागेल. आणि शिकणं हाच सगळ्या गोष्टींवरती उपाय आहे. लक्षात घ्या. त्यामुळे नुसता विचार करत बसू नका, इतरांशी तुलना करू नका. आत्ता जर आपल्याला जाणवतंय ना, आपल्याला काहीतरी करायचंय, तर सुरू करा. नक्कीच आपल्याला यश मिळेल. पुढचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अनेक महिलांचा हा प्रश्न कॉमन आहे आणि तो अगदी बरोबर आहे. तो म्हणजे मी सगळ्यांसाठी करते, मग मला कोणाचाच सपोर्ट का मिळत नाही? हा विचार आपण पहिले थांबवला पाहिजे. आता एक लक्षात घ्या, मुळात जी मुलगी असते किंवा महिला असते, यांच्यामध्ये ना एक्स्ट्रा क्षमता आपण त्याला म्हणूयात. मराठीत आपण त्याला काय म्हणू शकतो, की देवाचा एक खूप चांगला आशीर्वाद या महिला वर्गाला आहे. कारण अ, ती तिच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावत असते. जेव्हा मुलगी जन्माला येते, तेव्हा ती कुणाची तरी खूप चांगली मुलगी असते. नंतर ती कुणाची तरी खूप चांगली बहीण होते. नंतर ती कुणाची तरी खूप चांगली बायको होते. नंतर ती कुणाची तरी सून होते. नंतर ती कुणाची तरी सासू होते. म्हणजे आयुष्यामध्ये ना प्रत्येक टप्प्यावरती तिची भूमिका बदलत जाते आणि प्रत्येक भूमिकेला ती महिला तेवढ्याच निष्ठेने, तेवढ्याच प्रामाणिकपणे न्याय देत असते. त्यामुळे महिलेला प्रत्येक टप्प्यावरती आपली भूमिका जी आहे ती चोख बजवावी लागते आणि ते ती बजावतेच. कारण हे माणसाला नसतं जमलं, पुरुषाला नसतं जमलं. हे महिला खूप चांगल्या पद्धतीने करतात. कारण तो एक देवाचा त्यांच्यावरती एक आशीर्वाद आहे लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावरती ही भूमिका निभावत असताना त्या महिलेला कुठेतरी हा विचार नक्कीच येतो आपल्या मनामध्ये, की अरे मी सगळ्यांचं करत असते. निस्वार्थपणे मी सगळ्यांच्या अगदी आपण म्हणूया की सगळ्यांची ती सेवाच करत असते. मग जेव्हा मला काहीतरी करावंसं वाटतंय, मला एखादी नोकरी करावीशी वाटते, मला एखादं परीक्षा द्यावीशी वाटते
किंवा मला एखादा छोटा मोठा बिझनेस करावासा वाटतोय, तेव्हा घरातले लोक मला सपोर्ट का नाही करत? ही एक उफाळून येणारी भावना आहे आणि ती तितकीच बरोबर सुद्धा आहे, कारण एवढं सगळ्यांचं केल्यानंतर ती भावना येणं साहजिक आहे. पण एक लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी सपोर्ट केलाही जातो महिलेला, पण दुर्दैवानं म्हणावं लागेल की अनेक ठिकाणी तो सपोर्ट केला जात नाही. मग आता सपोर्ट नाही मिळत जवळच्या लोकांकडून, म्हणून मग आपण आपल्या स्वप्नांना आवर घालावा का? म्हणून आपल्याला जे करावंसं वाटतंय ते आपण नाही करायचं का? शेवटी आयुष्य एकदाच आहे, हे लक्षात घ्या. जर आपल्यामध्ये ते करण्याची क्षमता आहे, आपल्यामध्ये ते करण्याची इच्छाशक्ती आहे, फक्त कोणी सपोर्ट करत नाही म्हणून आपण करत नसू, तर हे चुकीचं आहे. चला, मग सपोर्ट आपल्याला कोणी करू अगर न करू, आपण तेवढं सक्षम होणं गरजेचं आहे, तेवढं आपण स्वावलंबी होणं गरजेचं आहे आणि आपण त्या दिशेने वाटचाल करणं चुकीचं आहे. तुम्ही जर हाच विचार करत बसला, की मला कोणी सपोर्ट नाही करत, तर याच्यातनं पुन्हा तुम्हाला नैराश्य येऊ शकतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे सपोर्ट नाही मिळत आहे, तर ही समस्या तुमच्या एकटीची नाहीये. अशा लाखो महिला आहेत तुमच्या आजूबाजूला, त्यांची पण हीच समस्या आहे. त्यामुळे सपोर्ट नाही मिळत तर काळजी करू नका. तुम्ही तयारीला लागा. तुम्ही जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने अभ्यास करा किंवा जे तुम्हाला करावंसं वाटतंय, काही एखादा छोटा-मोठा दुसरा एखादा काही व्यवसाय करावासा वाटतोय किंवा लहान मुलांचे क्लास घ्यावेसे वाटतात. तुम्हाला जे काही करावंसं वाटतंय, त्यासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागेल. वेळ काढावा लागेल. कुणाच्या सपोर्टची वाट बघण्याची गरज नाही. हे बघा लक्षात घ्या, काही लोकं सुरुवातीला विरोधही करतात. आता तुम्ही जर अभ्यासाला लागला असाल, तर काही लोकं म्हणतील, "हे आता काय तुझं वय राहिलं का अभ्यास करायचं? असे कोणाला नोकरी लागते का? असं घर सांभाळून थोडी होतं." असे लोकं तुम्हाला बोलणारे असतात. पण हे सगळं करून जेव्हा तुम्ही पास होतात, तुम्ही नोकरी मिळवता, तुम्ही काहीतरी करून दाखवता, त्यावेळेस हेच लोकं येऊन तुमचं कौतुक करतात. आजूबाजूच्या लोकांना सांगतात, की "अरे, तिला घरी खूप काम असायचं. घरचे लोकं अजिबात सपोर्ट करत नव्हते, पण तरी पण तिने करून दाखवलं. ती पहिल्यापासूनच हुशार होती." लोकं दोन्ही बाजूनी बोलतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमची परिस्थिती काय आहे, त्यानुसार लोकं बोलणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे लोकांच्या बोलण्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे करावंसं वाटतंय ना, ते फक्त मनापासून आणि प्रामाणिकपणे करा. नक्की तुम्हाला यश मिळू शकतं, हे लक्षात घ्या. आता आज आपण प्रामुख्याने या अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेबद्दल बोलतोय. जर नोकरी करण्याची इच्छा असेल, एक सरकारी नोकरी एखादी मिळावी आपल्याला आणि पुढे आपलं आयुष्य आणखी चांगलं व्हावं, असं जर वाटत असेल, तर तयारीला लागा. कारण 4 ते 4,500 जागा येणार आहेत. पुन्हा तलाठीच्या भरपूर जागा येणार आहेत. आणि आता जवळपास सगळ्याच सरळ सेवा एम-पी-एस-सीकडे गेल्यामुळं तुम्हाला खूप चांगली संधी ही पुढच्या काही दिवसांमध्ये नोकरी प्राप्त करण्याची मिळणार आहे. पण त्यासाठी पहिली प्रमुख अट म्हणजे तुमचा अभ्यास आणि तुमचा अभ्यास चांगला व्हावा म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतोय, हे लक्षात घ्या. त्यामुळे अभ्यास करा. मी कालही सांगितलं, माझ्या प्रत्येक व्हिडिओत मी सांगत असतो, लेक्चर मी सांगत असतो, की जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे अभ्यास आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास करायलाच पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि चौथा महत्वाचा पॉइंट किंवा गोष्ट म्हणजे वेळ काढा, अपयशाची भीती बाळगणं बंद करा. बऱ्याचदा एखादी गोष्ट करायच्या अगोदरच प्रश्न येतो मनामध्ये, मला अपयश आलं तर? मी नाही पास झाले तर? हे लक्षात घ्या. होऊन काय होईल? समजा तुम्ही आता तुमच्याकडे अजिबात वेळ नाहीये. पण तुम्हाला वेळ काढायचा आहे. आणि वेळ काढायचा ठरवलं तरच वेळ निघतो. नाहीतर मग वेळ कोणालाच नसतो. पण वेळ काढायचा ठरवलं ना, तर भरपूर वेळ निघतो. मग वेळ काढा, अभ्यास करा. प्रॉपर पद्धतीने अभ्यासक्रम समजून घ्या. सिलेबस बघा, प्रॉपर पुस्तकं घ्या. एखादा छान कोर्स घेऊन टाका ऑनलाईन स्वरूपामधला, जो तुम्हाला मदत करेल या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि अभ्यास करा. होऊन काय होईल? 2च गोष्टी होतात. तिसरी गोष्ट होण्याची अजिबात शक्यता नाही. एक तर तुम्ही पास व्हाल किंवा तुम्ही पास होणार नाही. तिसरं काहीच होणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे असं काही होणार आहे की तुमचे पास झाला का तर नुकसान होणार आहे किंवा आयुष्यात तुम्हाला काहीतरी तुमचं शारीरिक नुकसान होणार आहे, काहीच नाही. एक तर पास व्हाल किंवा नाही होणार. पण एक लक्षात घ्या, पास नाही जरी झालात, तरी पण ह्याच अभ्यासक्रमावर तुम्ही बाकी सगळ्या एक्झाम देऊ शकता. त्यामुळे ह्या अभ्यासाचा कुठे ना कुठे फायदा तुम्हाला होणार आहे. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नाही जरी पास झालात, तरी पण हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास तुम्हाला प्रगल्भ बनवेल. या अभ्यासामुळे तुम्ही तुमच्या मुलांचा किंवा तुम्ही आजूबाजूच्या मुलांचा चांगला अभ्यास घेऊ शकता. तुमचं नॉलेज वाढणार आहे. हे लक्षात घ्या. किंवा एखादी छोटी-मोठी नोकरी पुढे प्रायव्हेटमध्ये करायची म्हटली तरी या अभ्यासाचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि आयुष्यामध्ये एक समाधान राहील तुम्हाला, की अरे मी प्रयत्न केला. कारण प्रयत्न करणं हे पण अतिउच्च समाधान देणारी गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे प्रयत्न केला ही भावना सुद्धा तुमच्या मनामध्ये राहील. आणि समजा पास झालात तर काय होईल हो? मग काय सांगायचं काही गरजच नाही. पास झालात तर तुमचं सगळं आयुष्य बदलून जातं. बरोबर की नाही? पास झाल्यानंतर एक शाश्वत सरकारी नोकरी प्राप्त होते. दर महिन्याला एक फिक्स पगार तुम्हाला मिळतो.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आयुष्यामध्ये जे काही छोट्या मोठ्या समस्या असतात त्या ऑटोमॅटिक दूर होऊन जातात आणि लाईफ टाईम एक सिक्युरिटी तुम्हाला मिळते. समाजामध्ये जबरदस्त मान सन्मान तुम्हाला प्राप्त होतो आणि आपण सुद्धा महत्त्वाची व्यक्ती आहोत ही भावना सतत आपल्या मनामध्ये असते आणि त्याच भावनेसाठी ते सगळं करायचंय. हे चारही मुद्दे तुम्हाला मी जे सांगितले ते तुम्हाला पटले असतील याची मला खात्री आहे. त्या पद्धतीने तुम्ही जर वाटचाल केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये याचा फायदा होईल, हे मी तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगतोय. या येणाऱ्या अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेसाठी आपली इग्नाइट अकॅडमीची ही एक लाडकी बहीण नावाची आपण एक बॅच लॉन्च केली आहे. रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचमध्ये जो सिलेबस मी तुम्हाला सांगितला मगाशी, तो सगळा सिलेबस तज्ञ शिक्षकांनी कव्हर केलेला आहे. या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर पोषण आहार, संगणक ज्ञान आणि एकात्मिक बाल विकास योजना कायदे. आता काही महिलांनी ऑलरेडी काही बॅचेस घेतले असतील समजा, त्याच्यामध्ये बाकीचा सिलेबस कव्हर झालेला असेल आणि तुम्हाला फक्त एवढाच सिलेबसची आवश्यकता असेल, तर ही एक दुसरी आपली बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच. याच्यामध्ये हे 3च घटक जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला हवी असलेली कुठली बॅच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून जॉइन करू शकतात किंवा मग आणखी एक आपली दुर्गा पीवायक्यू बॅच आहे. आता जी 2025 ला आपली एक्झाम झाली हीच महिला पर्यवेक्षकेची, त्याच्यात झालेल्या सर्व जे काही पीवायक्यू आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन जे आहे ते या बॅचमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं आजपासून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत व्हावी, मागे प्रश्न कसे विचारले होते या परीक्षेत हे तुम्हाला कळावं, तुमचा अभ्यास चांगला व्हावा, यासाठी आपण एक सिरीज चालू करतोय. हे सगळं तुमच्यासाठी चालू, लक्षात घ्या. ही जी सिरीज आहे ही आजपासून तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल फ्रीमध्ये सगळ्यांना. संध्याकाळी 6 वाजता आज नितीन साळुंके सरांचं जे काही या परीक्षेला काय ICDS चे कायदे आहेत त्या संदर्भातलं पीवायक्यू म्हणजे मागच्या परीक्षेला काय प्रश्न विचारले होते, त्यांची उत्तरं काय, त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन नितीन सर करणार आहेत आणि आजपासून दररोज हे सेशन सायंकाळी 6 वाजता युट्यूबला आहे. तर आता नितीन सरांचं आणि विजय शेळके सरांचं सेशन चालू होतंय. नक्की हे सेशन तुम्ही जॉईन करा. हे सेशन तुम्ही बघा आणि फारच काम असेल त्यावेळेस नाही जमलं लाईव्ह बघायला तर रेकॉर्डेड का होईना पण बघा. पण नक्की हे बघा, याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. त्याच पद्धतीने आता इग्नाइट अकॅडमीचं आपलं जे हे आहे इंस्टाग्राम पेज सुद्धा आपण सुरू केलेलं आहे. महिलांसाठी तुम्हाला या परीक्षेत मदत व्हावी यासाठी हे इंस्टाग्राम पेज आहे. @ignite_अंगणवाडी हे आपलं पेज आहे. या पेजला सुद्धा फॉलो करा. त्याच पद्धतीनं आपलं हे टेलिग्रामचं चॅनल सुद्धा स्पेशल अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविकेसाठी आपण चालू केले. हेही चॅनलला फॉलो करा. आणि अधिक माहितीसाठी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर इग्नाइट अकॅडमीचा जो आपला नंबर आहे 8888 99 61 16 या नंबरला संपर्क करा आणि अशाच पद्धतीनं अंगणवाडी असेल किंवा इतर सर्व सरळ सेवेच्या एक्झाम्स असतील याची परिपूर्ण माहितीसाठी तुम्ही हे जे इग्नाइट अकॅडमीचं युट्यूब चॅनल पाहताय ते सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये टाका. त्या कमेंट वाचून मी पुढचा व्हिडिओ घेतो. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.